नमस्कार. बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं आपलं मराठी यूट्यूब चॅनल आहे चला पैसा येऊ द्या. या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जे पहिल्यांदा व्हिजिट्स करतायत आज आमचं व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे. चॅनलच्या खाली सबस्क्राईब बटन आहे. त्याच्या खाली तिथे क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. ज्यामुळे आम्ही जेव्हा पण इथे व्हिडिओ बनवू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज आपण एक नवीन टॉपिक घेतोय की पर्सनल लोनच्या फाईल्स रिजेक्ट होत आहेत. का रिजेक्ट होत आहेत? त्याची कारणं काय आहेत? पर्सनल लोन घेताना तुम्हाला कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात ज्या अगोदरपासून काळजी घेणं गरजेचं आहे? आता सगळ्यात महत्वाचा विचार करा बरं का. आता आता हे तुम्हाला कुठल्या बेसवर सांगतो मी. आम्ही गेली 10 वर्ष झालं या फील्डमध्ये आहोत. आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे लोक जॉब करतात, ज्यांना 12,000च्या वर सॅलरी आहे, ज्यांची सॅलरी अकाउंटला येते, अशा सर्वांचं लोन आम्ही करून देतो. सिबिल चांगला असायला लागतो. सिबिल खराब असेल तर करत नाही आम्ही. तर या पाठीमागच्या 10 वर्षामध्ये जो काही आम्हाला अनुभव आलेला आहे त्यातल्या काही महत्वाचे पॉइंट्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्ही जेव्हा पर्सनल लोनची फाईल टाकायला जाईल त्यावेळी तुमची फाईल रिजेक्ट होणार नाही. त्यातला सर्वात पहिला मुद्दा आला तर ऑनलाईन गेम ट्रान्झॅक्शन्स. बरीच लोक रमी सर्कल असेल किंवा अजून कुठले कुठले काही ऑनलाईन गेम्स असतील, तर ह्या जे गेम्स आहेत ऑनलाईन गेम्स, याचे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, म्हणजे त्या गेमला टाकण्याचे पैसे, येण्याचे पैसे, हे जे काही ट्रान्झॅक्शन्स असतात हे तुमच्या सॅलरी अकाउंट मधनं केले जात आहेत. अशा प्रकारचं कुठलंही ट्रान्झॅक्शन पाठीमागच्या 1 वर्षामध्ये जर तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये जर आढळून आलं, दिसलं, तर तुमची पर्सनल लोनची फाईल ही रिजेक्ट होणार. त्यामुळे ऑनलाईन गेम ट्रान्झॅक्शन्स तुमच्या सॅलरी अकाउंट मधनं करण्याचा प्रयत्न करू नका. दुसऱ्या कुठल्या तर अकाउंट मधनं करा. ही एक काळजी फार महत्वाची घ्यायची आहे. दुसरं आहे तुमचं सिबिल एन्क्वायरीज. बऱ्याचदा असं होतं की आपण टाइमपास म्हणून, बरं का, जस्ट टाइमपास म्हणून आपण काहीतरी ऍप इन्स्टॉल करतो आणि लोनचे ऍप इन्स्टॉल असतात. लोन 10 मिनिटात लोन, 5 मिनिटात लोन, इन्स्टंट लोन सगळे ऍप असतात ना. आजकाल बँकांचे सुद्धा लोनचे ऍप उपलब्ध आहेत. आपण काहीतरी इन्स्टॉल करत बसतो आणि त्याच्यातून पॅन कार्ड, आधार कार्डचे डिटेल्स टाकून आपण एन्क्वायरी पाडतो. बऱ्याचदा काय होतं, आपण एंड पर्यंत जात नाही. ते ऍप्लिकेशन एंड पर्यंत नेत नाही, मध्ये सोडून देतो आणि पुन्हा त्याच्यामध्ये रिएंट्री ऑप्शन नसतो किंवा ते विसरून जातो किंवा मग ते आपण आळसपणा करतो. पण याच्यामध्ये होतं कसं, त्या वेळेला जेव्हा जेव्हा तुम्ही तिथे एंट्री करता तिथे सिबिलला एन्क्वायरी पडते. आता ह्या सिबिलच्या एन्क्वायरी जर महिन्याला 2 किंवा 3 पेक्षा जर जास्त झाल्या तर तुमची फाईल रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे सगळं तुमचं चांगलं आहे, तुम्हाला सॅलरी चांगली आहे, कंपनी चांगली आहे तुमची, तुमचं सिबिलचं रेकॉर्डही चांगलं आहे, म्हणजे सिबिल स्कोअर म्हणू आपण, चांगला 700 750च्या वर आहे. परंतु जस्ट तुमच्या एक प्रकारचं माहिती नसल्यामुळे तुम्ही इनडायरेक्टली सिबिल एन्क्वायरीज पाडून घेतलेले आहेत. कधी कधी काय होतं की आपण अशा एका एजंटला लोनची फाईल देतो ज्याला त्या एजंटला त्या नॉलेजच नसतं. मग तो काय करतो, आलेली कुठली पण फाईल काय करतो, धडाधड धडाधड सगळीकडे एन्क्वायरी मारून ठेवतो. अशामुळे सुद्धा आपल्या सिबिल एन्क्वायरीज वाढू शकतात. क्रेडिट कार्डच्या ज्या एन्क्वायरी असतात ते सुद्धा आपण सिबिल एन्क्वायरी मध्ये पकडल्या जातात. किंवा तुम्हाला काय होतं, बऱ्याचदा मेसेज येतात बघा की तुम्हाला प्री अप्रूव्ड लोन झालेलं आहे, 5 लाखाचं, 10 लाखाचं, असे प्री अप्रूव्ड लोन मंजूर झालेलं आहे आणि पुढच्या 5 सेकंदात तुमच्या अकाउंटला पैसे येतील, खाली लिंक दिलेली, त्या लिंकवर क्लिक करा. आपण काय करतो, आमिषा पोटे त्या लिंकवर क्लिक करायला जातो आणि पुन्हा सिबिल एन्क्वायरी पडते. तर अशा पद्धतीनं कुठलंही डोळे झाकून कुठेही तुम्ही सिबिल एन्क्वायरी पाडायचा प्रयत्न करू नका, नाहीतर तुमचे फाईल्स होणार नाहीत. पर्सनल लोनला होण्याची शक्यता कमी आहे. लोनसाठी अर्ज करताना 1 रुपया क्रेडिट शक्यतो, लोनसाठी जेव्हा तुम्ही अर्ज करता त्यावेळी शक्यतो बघत चालला की टिल टुडे तुम्ही स्टेटमेंट देता का. कधी कधी स्टेटमेंट टिल टुडे नसेल तर मग काय करायचं, 1,000 रुपयाचं तुम्ही फोनपे जीपेने क्रेडिट करू शकता आणि तिथेपर्यंत तुम्हाला स्टेटमेंट देऊ शकता तुम्ही. नंतर आता बऱ्याच ठिकाणी ना कोऑपरेटिव्ह बँका फाईल घ्यायची बंद करायला लागल्यात. कोऑपरेटिव्ह बँका, जर तुमचं सॅलरी अकाउंट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये असेल किंवा एखाद्या पतसंस्थेमध्ये असेल तर तिथलं स्टेटमेंट मोठ्या बँकांना चालत नाही. त्यामुळे शक्यतो आता इथून पुढे अशी थोडीशी योजना करा की कोऑपरेटिव्ह बँकेमधनं सॅलरी अकाउंट ठेवायचा प्रयत्न करू नका. नाहीतर तुम्हाला अडचण निर्माण होतील, कारण बऱ्याच ठिकाणी आता पीडीएफ फाईल लागते. पीडीएफ फाईल बँक स्टेटमेंटची पासबुक किंवा प्रिंटआउट चालत नसतं, मग ते कोऑपरेटिव्ह बँका देत नाहीत.
दुसरा अजून एक मुद्दा असा आहे, रिसेंट फंडिंग. रिसेंट फंडिंग म्हणजे काय होतं, जर पाठीमागच्या 3 महिन्यामध्ये तुम्ही एखादं लोन उचललं असेल, कुठलंही कितीही रुपयाचं, तर तुम्हाला नवीन पर्सनल लोन मिळायला अडचणी येतात, फाईल रिजेक्ट होते. त्यामुळे एकदा जर लोन घेतलं तर पुढचे 3 महिने तुम्ही कुठेही पर्सनल लोनसाठी अप्लाय करायचा प्रयत्न करू नका. दुसरं आहे ओव्हर लिव्हरेज. ओव्हर लिव्हरेज म्हणजे आपल्या इन्कमच्या कॅपॅसिटी पेक्षाही आपण जास्त ईएमआय भरतोय. एक्झाम्पल देऊन तुम्हाला मी सांगतो. समजा तुम्हाला 20,000 रुपये सॅलरी आहे, नेट सॅलरी बरं का, आपण अकाउंटला येणाऱ्या सॅलरीचा फक्त विचार करतो ते, आणि तुम्हाला ऑलरेडी 12,000 रुपयेचा ईएमआय तुमचा जातोय. तर नियम काय सांगतो की जेवढी सॅलरी आहे त्याच्या 50% तुम्हाला करंट प्लस फ्युचर ईएमआय या दोघांची बेरीज तुम्हाला 50% देता येते. म्हणजे काय, समजा जर सॅलरी तुमची 20,000 रुपये आहे, तर मी तुम्हाला 10,000पर्यंतच ईएमआय बसवू शकतो. 10,000च्या वर ऑलरेडी तुम्ही 12,000चे ईएमआय पे करताय, म्हणजे ऑलरेडी तुम्ही बर्डन मध्ये आहात, ओव्हर लिव्हरेज आहे. बँक काय विचार करते, समजा तुम्हाला 20,000 रुपये सॅलरी आहे, 10,000 रुपये 50% रक्कम ही तुमची ईएमआय साठी भरताय, आणि उरलेली 10,000 रुपये जे आहे ते तुमचे खायला प्यायला उरले पाहिजे ना. जर ते तुमचं खाणं पिणं जर रुटीनचं जर झालं नाही, पैसे उरलेच नाहीत, तर तुम्हाला एखादा ईएमआय तुम्ही वेळेवर भराल, पण पुढचे सगळे ईएमआय तुम्ही बाउन्स कराल. त्याच्यामुळं ओव्हर लिव्हरेज असेल तर नवीन आपल्याला पर्सनल लोन मिळत नाही, जोपर्यंत पहिले क्लोज करत नाही तोपर्यंत. बरेच लोक असं मला कॉल येतात की सर माझं पहिलं लोन क्लोज करायचं आहे आणि म्हणून तुम्ही मला दुसरं लोन द्या. लक्षात घ्या, ज्यांची सॅलरी 40,000च्या खाली आहे त्या लोकांच्यासाठी असा ऑप्शनच नसतो की पहिलं लोन क्लोज करण्यासाठी दुसरं लोन द्या. हा, ज्यांची सॅलरी 40,000च्या वर आहे त्यांच्यासाठी हे ऑप्शन्स असतात, त्याला टेक ओव्हर म्हणतात. बऱ्याच बँका टेक ओव्हर साठी फाईल घेऊ शकतात, पण त्यासाठी तुमची 40,000च्या वर नेट सॅलरी असायला पाहिजे. ज्यांची सॅलरी 10, 15, 20,000 रुपये सॅलरी आहे त्यांना हा असा ऑप्शन मार्केटमध्ये कुठं सुद्धा नाही. बऱ्याचदा काय होतं की आता की पाठीमागच्या 10 वर्षांमध्ये आम्हाला असा अनुभव आला की पॅन कार्ड आणि आधार याचा डेटा मिसमॅच होतो. म्हणजे पॅन कार्डचं जे नाव आहे तसं सेम नाव तुमच्या आधार कार्डवर असलं पाहिजे बरं का. जर तुमचं स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल, नाही का, पॅन कार्डचं वेगळं आहे आधार कार्डचं वेगळं आहे, तर तुम्हाला लोन मिळायला अडचणी होतात. किंवा पॅन कार्ड आधार कार्ड, ओरिजिनल जे पॅन कार्ड आहे ते त्याची अक्षरं निघालेली आहेत, व्यवस्थित दिसत नाहीये, खराब झालेलं आहे पॅन कार्ड, असे सुद्धा प्रॉब्लेम्स येतात. बऱ्याचदा लेडीजच्या केसमध्ये होतं, माहेरचं नाव वेगळं आणि लग्नानंतरचं नाव वेगळं. मग पॅन कार्ड बनवलेलं असतंय माहेर लग्नानंतर, आधार कार्ड माहेरकडचं, पॅन कार्ड सासरकडचं, ते नावं कुठं मॅच होत नाहीत. तर शक्यतो पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकसारखं सिमिलर स्पेलिंग, सिमिलर नाव असलेलं असायला हवं, याची काळजी घ्या. ऍड्रेस सुद्धा व्यवस्थित अपडेटेड ठेवत चला आधारवरचा. सॅलरी इन कॅश. आता मार्केटमध्ये कॅश सॅलरी असेल तर पर्सनल लोन होत नाही. खूप अवघड आहे रे. एखाद्या ठिकाणी पॅन कार्ड आधार कार्ड लोन देत असतील तर होऊ शकतं, परंतु सॅलरीवर जिथं लोन दिलं जातं तिथं कॅश सॅलरीवर पर्सनल लोन होत नाही. होम लोन, मॉर्गेज लोन होईल, परंतु पर्सनल लोन होत नाही. होम लोनचे नियम वेगळे असतात, पर्सनल लोनचे नियम वेगळे असतात. ज्या सॅलरी तुम्हाला फोन पे आणि गुगल पे ने होतात ना, अशा सॅलरीवाल्यांना सुद्धा लोन मिळत नाही. हा, IMPS काही ठिकाणी होतो, पण काही ठिकाणी होत नाही. तर एनईएफटी असलं पाहिजे किंवा बँक ट्रान्झॅक्शन कंपनीनं डायरेक्ट अकाउंटला तुम्हाला सॅलरी सोडलेली असली पाहिजे, तरच ती सॅलरी होते. दुसरी गोष्ट की खात्यावरील बॅलन्स. तुम्हाला काय होतं, बरेच लोक काय करतात, अकाउंटला पैसे आले रे आले, सॅलरी आली रे आले की दुसऱ्या कुठल्या तर बँकेमध्ये ट्रान्सफर करतात. असं करू नका, कारण ज्यावेळी आपण पर्सनल लोनसाठी फाईल अप्लाय करतो त्यावेळी सॅलरी स्लिप, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक स्टेटमेंट जे लागतं ना, ते सॅलरीवालं बँक स्टेटमेंट लागतं. तुम्ही एका ह्याच्यातनं दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केलं तर ते दुसऱ्या बँकेचं स्टेटमेंट उपयोगाचं नसतं. इकडे तुमचे झिरो झाले ना, बॅलन्स बॅलन्स कमी झाला तुमच्या इकडं, त्यामुळं फाईल रिजेक्ट होते. त्याच्यामुळं शक्यतो अशी काळजी करत चला, काळजी घेत चला की बऱ्यापैकी बॅलन्स, जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर तुम्हाला अकाउंटला बॅलन्स मेंटेन करणं गरजेचं आहे. सॅलरीचं जे अकाउंट आहे त्याला, तरच तुम्हाला लोन देतील. खर्च आणि इन्कम यांचा ताळमेळ असला पाहिजे. शक्यतो हे जे तुमचे खर्च आहे आणि इन्कम, हा जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, म्हणजे समजा तुम्हाला 20,000 रुपये सॅलरी म्हणताय आणि तुमचे इतके खर्च आहेत ऑनलाईन, तुमचं घर भाडं असेल किंवा तुमचे अजून बाकीचे खर्च असतील, एवढा जर जास्त खर्च झाला तर तुमचं उरणारच नाही ना. यांचं नवीन लोन घेऊन त्यांचं ईएमआय फेडायला, मग अशा वेळेस सुद्धा बँक तुम्हाला लोन द्यायला नाही म्हणते. आणि ऍडव्हान्सेस,
आजकाल ना बऱ्याच ठिकाणी असं ऑब्झर्व्ह झालंय माझं, की बरेच मला फाईल्स येतात. आम्हाला 20,000 सॅलरी आहे, आम्हाला 30,000 सॅलरी आहे, 40,000 सॅलरी आहे. पण हे लोकं काय करतात, सॅलरी अगेन्स्ट अगोदरच ॲडव्हान्स घेऊन ठेवतात. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, कालचीच एक फाईल आहे. ₹20,000 सॅलरी होती कस्टमरला. फाईल वगैरे पाठवली मला. मी सगळं बघितलं आणि बघतो तर त्याच्या अकाउंटला ₹5,000 आलेत. त्याला विचारलं, ₹5,000 कसे काय आले बाबा तुला? तर 20,000 सॅलरी आहे. सर मी ₹15,000 ॲडव्हान्स घेतला होता. तर हे जे ॲडव्हान्सच घेता तुम्ही ना, हे तुम्ही खूप मुश्किल करून ठेवता. कारण काय होतं, आता माझ्या दृष्टीने जरी तुमची सॅलरी 20,000 होती आणि ₹15,000 मी ॲडव्हान्स घेतला, तर ₹5,000 अकाउंटला आले, तर कॅल्क्युलेशनला मी 5,000 पकडणार आहे. तुमची 20,000 पकडणार नाही ना, कारण तुम्ही ॲडव्हान्स घेऊन ठेवला. नेट सॅलरी म्हणजे काय? जी बँकेमध्ये येणारी सॅलरी आहे त्याचाच विचार केला जातो. लक्षात आलं? जर तुम्ही ॲडव्हान्सेस घेत असाल ना अशा पद्धतीनं, तर कंपनीला रिक्वेस्ट करा, की ते जेव्हा तुम्ही सॅलरी देता, तेव्हा ॲडव्हान्सेस कट करून सॅलरी देऊ नका. म्हणजे तुम्ही तुमचा इंटरनल तो विषय मिटवा. कॅशमध्ये देऊन वगैरे त्यांना काहीतरी. पण आपल्याला सॅलरी ट्रान्झॅक्शनमध्ये ते दिसता कामा नये. याची काळजी घ्या. लोनसाठी दुसऱ्याला जामीनदार. आता जामीनदार होऊ नका रे मित्रांनो. कुणाला सुद्धा जामीनदार होऊ नका आता. कारण काय होतंय, जामीनदार होण्यासाठी लोकं गोड-गोड बोलतात आणि एकदा तुम्ही जामीनदार झाला आणि समोरच्यानं जर हप्ते वेळेवर भरले नाही ना, तुमचा सिबिल खराब होतो बरं का. तुमचं सगळं चांगलं असतंय. तुमचा स्वतःचा सिबिल चांगला, तुमचा स्वतःचा इन्कम चांगला, सगळं डॉक्युमेंट चांगले. पण ज्याला तुम्ही जामीनदार झालाय ना, त्यानं सगळी तिकडे घाण केली असल्यामुळं ना, तुमच्या सिबिलला प्रॉब्लेम येतो. तुम्हाला लोन मिळत नाही. शक्यतो तर कुणालाही जामीनदार व्हायच्या भानगडीत पडू नका. आता खूप अवघड झालेलं आहे लोनचं जामीनदारचं. उद्या अशी पण परिस्थिती आहे, त्याने जर हप्ते नाही भरले ना, तर बँका तुमच्या मागे लागणार आहेत. तुमच्या अकाउंटमधनं किंवा तुम्हाला डिफॉल्टर ठरवणार आहेत. ठीक आहे. अजून याच्यामध्ये एक गोष्ट अशी होती, की सॅलरी जेव्हा येते तुमची, तेव्हा सॅलरी जास्तीत जास्त अकाउंट मेंटेन करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. खर्च थोडासा कमी ठेवा, जर आपल्याला लोन घ्यायचं असेल तर. ठीक आहे. आणि हां, अजून एक मला असं ऑब्झर्व्ह झालं, की 2 टप्प्यामध्ये सॅलरी येते. म्हणजे समजा एखाद्याला 20,000 सॅलरी 20,000 सॅलरी आणि इन्सेंटिव्ह असतं ₹5,000. मग पहिला काय होतं ₹20,000 ट्रान्झॅक्शन होतं आणि नंतर ₹5,000 ट्रान्झॅक्शन येतं 2-4 दिवसांनी. मग काय होतं, त्याची सॅलरी 25 झाली तसं बघायला गेलं तर. पण आमच्या दृष्टीने आम्ही 20च पकडणार आहे. त्यामुळं जर असं काही असेल, तर कंपनीला थोडं रिक्वेस्ट करण्याचा प्रयत्न करा. टोटल सॅलरी जी काही विथ इन्सेंटिव्ह वगैरे सगळं जे काही मिळून तुम्ही एका ट्रान्झॅक्शनमध्येच येऊ द्या. जेणेकरून तुमची जास्तीत जास्त सॅलरी कन्सिडर करायला ती सोपी पडेल. मला असं वाटतंय बऱ्यापैकी मी तुम्हाला माझ्या नॉलेजच्या आधारे आणि अनुभवाच्या आधारे मी बऱ्यापैकी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणालाही पर्सनल लोन घ्यायची इच्छा असेल तर कमेंटमध्ये तुमचा नंबर ठेवून द्या. आम्ही तुम्हाला नक्की कॉल करू. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि जे नवीन आले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून मी तुम्हाला नवीन-नवीन माहिती तुम्हाला शेअर करत जाईन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक